जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो असे मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ म्हणजे नवरात्री संदर्भातचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर सर्वप्रथम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर नवरात्री हा उत्सव तुमचा माझा सर्वांचा आवडती, सर्व महिला सर्व पुरुषांचा आवडता उत्सव नवरात्री उत्सव आहे। या काळात सर्वात जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा केली पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे आणि जी भक्ती कराल ती मनापासून करा। या शारदीय नवरात्रात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, देवीची ओटी भरण केले जाते, देवीचे नामस्मरण केले जाते, 9 दिवसाचे उपवास धरले जाते, घटस्थापना केली जाते। हे नवरात्रीमध्ये ह्या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व आहे। तर या दिवसामध्ये घटस्थापना केल्यानंतर सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असते। या दिवसामध्ये काय काय सेवा केल्या, देवीच्या काय काय सेवा केल्या पाहिजे, तर ह्या दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो। 9 दिवसाचे उपवास आहे तर एक तरी दुर्गा सप्तशती पाठ हा झालाच पाहिजे। जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ शक्य नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ श्री सूक्ताचे पठण करू शकता। नाही तुम्हाला पठण करता आले तर तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा यूट्यूबला लावून देऊ शकता। दुर्गा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। ज्यांना सेवा करायला जमणार नाही त्या महिलांनी यूट्यूबला लावून पण घरातले काम करताना यूट्यूबला लावून ऐकले तरी चालू शकते। आणि या दिवसामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र, हे स्तोत्र जर तुम्हाला म्हणायला जमले तर ते पण तुम्ही म्हणा, ते नाही जमले तर कनकधारा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही वाचू शकता, दुर्गा सप्तशती पाठ करू शकता, श्री सूक्ताचे पठण करू शकता। आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चांगली सेवा आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा ती म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे झालेच पाहिजे। जर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करू शकता। आणि ते पण देवीचा फोटो नसेल तुमच्याकडे, देवीची मूर्ती असेल तर देवीच्या मूर्तीवर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तुम्ही कुलदेवीच्या करू शकता, दुसऱ्या देवीच्या करू शकता, पण देवीचे 9 दिवसात देवीला कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे। 9 कन्यांना भोजन देऊ शकता, सवासनींना पण तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता। अशा पद्धतीने नवरात्रीत सर्वात जास्तीत जास्त तुम्हाला जी सेवा करता येईल ती करा आणि सर्वात जास्त जी सेवा कराल ती मनापासून करा। आणि अशा पद्धतीने तुम्ही नवरात्र आनंदाने साजरे करा। आणि जेवढे पठण तुम्हाला करता येईल, मी एवढे सांगितले तुम्हाला, त्यात कोणतेही एक पठण तुमच्याकडनं झालेच पाहिजे। 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांच्या सेवा करू शकता आणि देवीला 9 दिवसामध्ये जे नैवेद्य असतील ते नैवेद्य पण तुम्ही दाखवा। अशा पद्धतीने तुम्ही देवीची जास्तीत जास्त सेवा करा आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन किंवा देवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करण्यास विसरू नका। तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो अशी मी देवी भगवतीच्या चरणी पण प्रार्थना करते आणि मी माझ्या आत्मा मालिक माऊलींच्या चरणी ही प्रार्थना करते। तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आत्मा मालिक।